तुमचे खासगी बँकेत खातं आहे का? तुमच्याही खात्यातली 27 रुपये 50 पैशांचा हिशोब लागत नाहीये. तर आपल्या दृष्टीनं किरकोळ असलेली ही रक्कम हजारो कोटींच्या घोटाळ्याचं कारण ठरू शकतं. हे ऐकून बसला ना धक्का? हेच अधोरेखित करणारा झी5 वर हिसाब बराबर हा कॉमेडी ड्रामा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झालाय. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. अश्वनी धीर दिग्दर्शित हिसाब बराबर या सिनेमात देशातील खासगी बँकेच्या सिस्टीम विरोधात तिकीट चेकर राधे मोहन शर्मा कसा लढतो, बँकिंग सिस्टीम मधली त्रुटी गैरव्यवहार कसा घडतो हे सिनेमात दाखवलंय. तिकीट चेकर भूमिकेत आर माधवनचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, तर नील नितीन मुकेश आणि कीर्ती कुल्हारी यांच्या व्यतिरिक्त फार काही लक्षात राहत नाही. पण सिनेमात मांडलेला मुद्दा नक्कीच वेगळा आणि नवा आहे. इंटरेस्ट आणि इतर चार्जेसच्या नावाखाली बँका खातेदारांच्या खात्यांवरून पैसे कट करण्याचा जो सपाटा लावतात, त्यातूनही अशा स्वरूपाचा गैरव्यवहार होऊ शकतो हे अधोरेखित करण्याचा उत्तम प्रयत्न झालेला आहे. हलका फुलका आणि निष्काळजीपणाच्या छोट्या कृतीमुळे एखाद्या मोठ्या घोटाळ्याचा पाया कसा रचला जाऊ शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच पाहू शकता. हा चित्रपट नक्की बघा. कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.